तुम्ही राजकारणात कसे आलात? नाही, मी अचानक नाही आलो. मी विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होतो. वयाच्या 18व्या वर्षापासून मी विद्यार्थी चळवळीतला आहे. हां. मी अचानक राजकारणामध्ये आलो आणि काहीतरी सोन्याचा चमचा घेऊन वगैरे आलेलो आहे असं नाही. 18व्या वर्षापासून राजकारणामध्ये आलेला प्रताप सरनाईक आज राज्याचा परिवहन मंत्री आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणून सांगतो, की विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना एकदा एक मुलगी माझ्याकडे आली, शेजारचीच होती. हं. परंतु तिने मला सांगितलं, अहो माझी मार्कशीट आहे ती उद्या शाळेमध्ये मिळणार आहे, परंतु आई मला म्हणाली जर आज मिळाली तर बघा. कारण त्या दिवशी त्यावेळेस काय व्हायचं की रिझल्टच्या आदल्या दिवशी जेव्हा शाळेमध्ये रिझल्ट मिळायचा त्याच्या आदल्या दिवशी प्रिंटिंग प्रेसमध्ये रिझल्ट आलेला असायचा. आणि माझी थोडी ओळख पाळख होती. शेवटी 18व्या वर्षीसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो आणि मी तो रिझल्ट काढून दिला एक दिवस अगोदर. ती मुलगी एवढी खुश झाली की तिचं 11वीचं ॲडमिशन पण मी नंतर करून दिलं त्या रिझल्टच्या जोरावर डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये. एवढी खुश झाली की एवढी खुश झाली की जेव्हा ती 18 वर्षाची झाली तेव्हा माझ्यावर लग्नच केलं. क्या बात है! ही लव्ह स्टोरी आम्हाला माहित नव्हती म्हणजे तुमची. ही लव्ह स्टोरी आहे. म्हणजे 18 वर्ष तिची पूर्ण झाली आणि माझं लग्न झालं. बरं. आणि घरच्यांची संमती होती ह्या सगळ्या. आता काय शेजारी आणि हे असल्या कारण त्या गोष्टीला काही नाही. परंतु 18व्या वर्षी लग्न झालं. हां. परंतु माझी जेव्हा मी रिक्षा चालक म्हणून काम करतो, बुर्जीपावची गाडी होती. माझी पत्नी गुजराती आहे. हं. ती बिचारी मला बुर्जीपावच्या गाडीवर सुद्धा ते मटण भाकरी वगैरे मी ठेवायचो, ते बनवण्यासाठी सुद्धा मला सहकार्य करायची. हां. ते मराठी बोलतात? पूर्णपणे मराठीच बोलते, दुसरी भाषाच नाही. फक्त भांडण करताना गुजरातीत करते. तुम्हाला तुम्हाला कळू मला नये म्हणून? गुजराती येतं ना. येतं तुम्हाला? मी सुद्धा गुजराती बोलतो तिच्यावर. बरं, बरं. हां. त्यामुळे तो प्रश्न आहे, पण अस्खलित मराठीत बोलते. या सगळ्या प्रवासामध्ये अशी कोण व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीच्या बद्दल तुम्हाला असं वाटतं की हां, ते होते म्हणून मी आहे? माझ्या पत्नीशिवाय दुसरं कोणीच नाही प्रवासामध्ये, फक्त पत्नी. राजकीय प्रवासात? सगळ्या राजकीय प्रवासामध्ये असू द्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यामध्ये आणि हां. पाठिंबा देण्यामध्ये ते आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी, म्हणजे मी ज्या ज्या व्यक्तींना मानतो ते सगळेच आहे. परंतु एक गोष्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी 97ला पहिल्यांदा मी तुमची सुद्धा मैत्रीचे खूप नगरसेवक किस्से झालो आहेत तुमच्या मैत्रीचे. आणि ते सुद्धा नगरसेवक झालेत. हं. मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो. नंतर 99ला राष्ट्रवादी स्थापन झालेलं, नंतर राष्ट्रवादीमध्ये. परंतु एकनाथ शिंदे साहेब अबोल, परंतु फक्त आणि फक्त 24 तास कार्यकर्त्यांसाठी झगडणारा एक शाखा प्रमुख म्हणून ते आधी होते आणि नगरसेवक झाल्यानंतर ते अजून जास्त कामाला लागले. परंतु मी काहीच नाही 16 तास काम करणारा माणूस. परंतु ही व्यक्ती 20-20 तास तर रेग्युलर काम करतेच. म्हणजे कधी-कधी 24 तास, 3-3 दिवस फक्त आणि फक्त पक्षासाठी न झोपणारा माणूस मी त्यांच्या माध्यमातून बघितले. गेले अनेक 30 वर्षापासून एकत्रितपणे काम करतो आहे. परंतु मलाही वाटलं नव्हतं की एवढं चांगलं खातं वगैरे मला कधी मिळेल. मी काय खूप आग्रह पण असा केला नव्हता. परंतु आनंद ह्या गोष्टीचा आहे की सुरुवातीपासून आत्तापर्यंत आमच्या मैत्रीमध्ये किंवा नेता आणि पदाधिकारी म्हणून असा कधी तडा गेला नाही. आणि म्हणजे एवढी वर्षे एकत्र राहून आम्ही जो काही डेव्हलपमेंट ठाण्याची केलेली आहे किंवा मुख्यमंत्री म्हणून ठाण्याची डेव्हलपमेंट करत असताना ते राज्याचा विकास कसा करायचा, लाडक्या बहिणींना कसे त्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला, ज्येष्ठ नागरिकांना कसा त्यांचा हक्क मिळवून दिला. मी नेहमी त्यांना म्हणायचो समोरून की मला सुरुवातीला वाटलं नव्हतं, परंतु तुम्ही आता खऱ्या अर्थानं नायक चित्रपटातले अनिल कपूर झालात, असं सारखं त्यांना मी त्यावेळेस बोलायचो. तुमच्या मैत्रीचे किस्से आहेत, एखादा किस्सा मैत्रीचा सांगू शकता तुम्ही? मैत्रीचे असे किस्से असे नाही. एकनाथ शिंदे साहेब अबोल, म्हणजे फार कमी बोलतात. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरामध्ये जेव्हा दुर्घटना घडली होती तेव्हा मी नगरसेवक होतो. आमचे काही नगरसेवक सहकारी ते दुर्घटना घडल्यानंतर घरी गेलो आणि त्यानंतर एक बाप आपल्या म्हणजे कौटुंबिक दुःखामध्ये कसा काय एवढा म्हणजे रडकुंडा होतो किंवा एवढे डोळे त्याचे जेव्हा पाणावलेले होतात, मी तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही की कुठल्याही बापावर असं दुःख कधी होता कामा नये, अशा पद्धतीची ते होतं. परंतु त्या व्यक्तीने कधी स्वतःकडे बघितलंच नाही, कधी स्वतःच्या कुटुंबियाकडे बघितलंच नाही. नेहमी फक्त पक्ष आणि माझी जनता, माझा महाराष्ट्र ह्याच गतीनं ते काम आजही करतात. त्यामुळे किस्से तर असे भरपूर आहेत.
परंतु काही किस्से न सांगण्यास सारखे सुद्धा आहे. परंतु कार्यकर्ता कसा असावा तर तो एकनाथ शिंदेसारखा असावा. पण गुवाहाटीला जाताना फोन कुणाचा आला आणि कसा तुम्हाला कधी कळलं की जायचंय नाही, आपल्याला? ह्या सामूहिक सामूहिकच आहे. सामूहिक ते आहे. त्यामुळे काही जे केलं ते आम्ही एकत्रितपणेच केलेलं आहे. एकत्रितपणे. कोणाला वैयक्तिक असा दोष किंवा कोणावर रोष करून आम्ही केलेलं नाही. ते करायचं होतं ते केलं. एक राजकीय मित्र तुमचा, खूप तुमच्या मैत्रीचे पण आम्ही किस्से पहिले जितेंद्र आव्हाडांबद्दल मी बोलतोय आणि नंतर तुमच्यात थोडासा दुरावा पण आला. आता तुमचं नातं कसं आहे? हो, एकदम चांगला. मी त्याला परवाच फोन करून सांगितलं, "अरे बाबा, तुझी अवस्था ना घर का ना घाट का झाली आहे. तू आमच्या पक्षामध्ये प्रवेश कर." त्याने सांगितलं, "ठीक आहे, मी प्रवेश करतो. मला मंत्रिपद द्यायला सांग." तो बोललो, "माझं मंत्रिपद काढून का तुला कुठे मिळणार आहे? जरा थोडे दिवस थांब आणि नंतर मग प्रवेश कर." असं मी त्याला बोललो. ते त्यामुळे पण एक एक गोष्ट आहे, मधल्या काळात सगळं विसरून तुम्हाला जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा ते स्वतःहून तुमच्याकडे आले. मला नाही, हो, तुमचं म्हणजे अभिनंदन तसा कसं आहे, हां. की बघा, आमचे वितुष्ट जरी आलं होते, म्हणजे मी सांगतो ही ठाण्याची संस्कृती आहे. आमचे हां. वितुष्ट जरी आलं होतं, तरी सुद्धा आमचे कौटुंबिक संबंध आम्ही कायम ठेवले होते. माझी मुलं आणि त्याची मुलगी, किंवा माझी बायको आणि त्याची बायको, किंवा मी आणि त्याची बायको, किंवा माझी बायको आणि तो बोलणं चालणं आमचं हे चालू होतं. आम्ही दोघेच फक्त एकदम भूमिकेमध्ये ठाम होतो. हे ठसत म्हणजे तसं. त्यामुळे ठीक आहे, आता काय तसं राहिलेलं नाही आहे. हां. परवाही मी त्याला म्हणालो, "अरे मी बघ, माझ्यापेक्षा तो 1 वर्षांनी मोठा आहे." पण मी त्याला सांगितलं, "अरे तू खूपच आता म्हातारा दिसतोयस तसा." हा तर म्हणाला, "नाही रे, आता काय उरलंय वगैरे." ते सगळं काही त्याची नेहमीची स्टाईल आहे. तो हां. फार म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा काम करू शकतो तो, असं काही नाही. एवढं त्यांचं हे हां, आहे. हां, हां. फार मोठा ॲक्टर आहे तो.